तुम्ही बघू शकता मंदिरातील प्रत्येक मूर्ती तोडलेली आहे, भग्न केली गेलेली आहे. याचा इतिहास काय आहे आपण सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज व्हिजिट करणार आहोत भुलेश्वर टेम्पल. पुण्याच्या जवळ यावत येथून फक्त 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे मंदिर. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता डोंगरावरती जो पांढरा भाग दिसतोय तेच मंदिर आहे. आणि आता आपण पोचलेलो आहे. मंदिराचा जो मुख्य मिनार आहे इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि इथे लिहिलेलं आहे भुलेश्वर देवस्थान ट्रस्ट वगैरे. इथून आतमध्ये गेल्यानंतर रस्ता आहे, चांगला आहे, एवढा पण वाईट नाही आहे. इथे आतमध्ये आपल्याकडून पार्किंग चार्जेस या तुम्ही एंट्री फीज म्हणू शकता. पर बाईक 10-10 रुपये घेतले जातात आणि नंतरच गाड्या आतमध्ये सोडल्या जातात. आणि आपल्याला एक मिळाली आहे पावती आणि आपण आता जात आहोत पुढे. आता आतमध्ये पोचल्यानंतर इथून आपल्याला मंदिर स्पष्टपणे दिसत आहे. मंदिराचा इतिहास असा आहे की मंदिरामध्ये शिवाजी महाराज, जिजाऊ माता, आईसाहेब नेहमी दर्शनासाठी येत राहत होत्या. याच्या नोंदी आहेत. आज हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे, त्यामुळेच एक संरक्षित स्मारक आहे. इथे अनेक मूर्ती भग्नावस्थेत आहेत. इथे पुरातत्व विभागाकडून एक पाटी लावलेली आहे आणि याच्यामुळेच आपल्याला इथे ड्रोन उडवायला परमिशन नाही भेटली. आपल्याला मेन कॅमेऱ्यामधून शूटिंग करायची परमिशन नाही भेटली. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ मोबाईलवरून शूट करत आहे. इथे पाहू शकता तुम्ही विक्रेते काही बसलेले आहेत. तिथे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी मिळून जातील. पण तुम्हाला जर खाण्याच्या पदार्थ किंवा काही तिकडे नेऊच नाही, जरी लहान मुलं असेल, न्यायचे असेल तर बाहेरूनच घेऊन यावे. येताना इथे काहीही मिळणार नाही तुम्हाला. हा आहे मुख्य मंदिराचा एंट्रान्स. आणि इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला 2 मूर्त्या आहेत. त्यासुद्धा तोडल्या गेलेल्या आहेत, भग्न केलेल्या आहेत. मूर्त्यांचे तुम्ही हात बघू शकता, ते तुटलेले आहेत. तुम्ही जवळून नीट बघितलं तर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. इथे मंदिराच्या बाहेर एक घंटा लावलेली आहे भली मोठी. हा एक्झॅक्ट जे मंदिराचे एंट्रान्स आहे, एंट्री आहे जिथून गाभाऱ्यामध्ये, त्याच्या बाहेरचा भाग आहे हा. पलीकडे जे पाहताय तुम्ही तिकडे एक भुयार आहे, आपण तिकडेही जाणार आहोत. आज लोक आहेत भरपूर इकडे. आपल्याला कोणत्याही प्रकारची शूटिंगची परमिशन नाही आहे, तरीही हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलसाठी तुमच्या सर्वांसाठी बनवत आहोत. हे मंदिराचं नक्षीकाम खूप छान आहे. आतमध्ये जर तुम्ही पाहिलं, आता आपण आतमध्ये जाणार आहोत. अतिशय सुंदर मूर्त्या आहेत दगडामध्ये कोरलेल्या, पण त्या सगळ्या भग्नावस्थेत आहेत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाताना समोर एक मूर्ती दिसत आहे आणि एक बोर्डही दिसत आहे. तिथे काहीतरी लिहिलेलं आहे. मुख्य शिवलिंग या साईडला आहे. इथून वरती रस्ता आहे पायऱ्यांचा, दगडी पायऱ्या आहेत पूर्णपणे. मंदिरच पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. दगडी बांधकाम आहे जे नंतर पडझड झालेले आहे, त्याच्यामुळे नंतर बांधलेलं आहे तेही दगडीच आहे. आतमध्ये गेल्यानंतर मोठेच्या मोठे खांब आपल्याला दिसतात. संपूर्ण मंदिर हे अशा प्रकारे मूर्त्यांनी भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे जे कासव आहे हेही दगडी आहे. तुम्हाला याचा व्ह्यू थोड्या वेळाने दिसेल. मोबाईल हालतही असेल. मोबाईलमधून हा पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे आपण. रामायण आणि महाभारतातल्या अनेक प्रसंग इथं कोरलेले आहेत अक्षरशः. या मूर्त्या बघू शकता तुम्ही. संपूर्ण मंदिराला अशाच मूर्त्या आहेत बाजूला. हे खांब, पूर्ण हा खांब कोरलेला आहे, बनवलेला, असं मॅन्युफॅक्चर केलेला नाही आहे हा. खिडक्या, या खिडक्या ज्या दिसतात आहे तुम्हाला, खिडक्याही बनवलेल्या नाही आहेत. म्हणजे अशा बनवलेल्या म्हणजे लाकडी किंवा स्टीलच्या वगैरे अशा काही नाही आहेत. लाकडी आहेत, दगडी आहेत सगळं. मूर्ती, प्रत्येक मूर्ती अशा मूर्तीचे पाय तोडलेले आहेत, हात तोडलेले आहेत, डोके तोडलेले आहेत. पूर्ण मूर्त्या भग्न केल्या गेलेल्या आहेत. एकही मूर्ती इथं सुरक्षित जशी होती तशा स्वरूपात ठेवली गेलेली नाही आहे. मंदिरातील काही वरिष्ठ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार
औरंगजेबाच्या काळात आणि इतर मुघल आक्रमणांदरम्यान या मंदिरावर भरपूर हल्ले झाले. मूर्तीचे नाक, कान, हात, मुख तोडून त्या विद्रूप करण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून त्या पूजेसाठी अभद्र ठरतील, म्हणजे पूजा करण्यासाठी शुभ नसतील. त्या मूर्ती भंग झालेली मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जात नाही आपल्यामध्ये. मित्रांनो, हे जे मंदिर आहे साधारणपणे 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजघराण्यातील राजा महादेव किंवा कृष्णदेवराय यांच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर आहे. मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी स्थापनशैलीचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर जर जसं बांधलं होतं तसं जर आत्ता पाहायला मिळालं असतं तर कदाचित भारतातील एक आश्चर्य असतं. एवढं सुंदर मंदिर आहे हे. पौराणिक कथेनुसार काही पौराणिक कथाही आहेत. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने महादेवांना भुलवण्यासाठी येथे नृत्य केले होते, म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर असे नाव पडले. आणि मंदिराच्या आसपास जो किल्ला दिसतो आपल्याला, तो मुरार जगदेव यांनी बांधला होता. पुढे मराठ्यांच्या काळात हे ठिकाण स्वराज्यात आले. आधी हे स्वराज्यात नव्हते. आणि जो बाहेरून आपण जर मंदिर पाहिलं, थोड्या वेळाने आपण बाहेरून पण दाखवणार आहोत. त्याच्या आधी इथे पहा, हे मंदिराचं जे गाभारा आहे त्याचा एंट्रन्स आहे. हे कासव जे मगाशी मी सांगितलं होतं पूर्णपणे दगडी आहे. समोर पाहाल तर तुम्ही नंदी आहे. माफ करा, तुम्हाला नीट दाखवू शकत नाही, मी जसं शक्य असेल तसं दाखवत आहे. हा जो कासव आहे, हा नंदी जवळून दाखवता आला तर मी तुम्हाला दाखवेन. हा एकमेव असा नंदी आहे, त्याचं सरळ जे तोंड आहे ते शंकराच्या पिंडीकडे नाही आहे, थोडंसं झुकलेलं आहे. आणि हा गाभारा आहे. गाभारा आपण जास्त तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ पाहू शकता. जास्त वेळ आपण तिथं शूट नाही करू शकत. नंदीचा समोरून व्ह्यू मला घेता आला नाही, तर तुम्ही जेव्हा जाल इथे तेव्हा तुम्ही नीट निरखून पहा. बाकीच्या ठिकाणी जे नंदी असतात ते समोर शंकराच्या पिंडीकडे चेहरा केलेला असतो. आता बाहेर आपण आलेलो आहे. मंदिरातून जेव्हा बाहेर पडतो आपण, तेव्हा पाठीमागच्या रस्त्याने आपण बाहेर पडतो. भुलेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून मशिदीसारखे किंवा घुमटाकार दिसणारे त्याचं घुमट आणि सगळी रचना. इतिहासकारांच्या मते परकीय आक्रमणांपासून बचाव होण्यासाठी हे बांधकाम केले असावे, कारण भरपूर आक्रमणं त्या काळात होत होती. हा आहे मेन एंट्रन्स. इथे जे काही विक्रेते बसलेले आहेत, इथूनच मंदिरामध्ये आतमध्ये जायला एंट्री आहे. परत आपण तिथेच आलेलो आहोत. आता आपण एका भुयाराकडे जाणार आहेत. मंदिराच्या पुढे एक भुयार आहे. पहिला हा किल्लाच होता, एक प्रकारचं मंदिरही होतं, किल्लाही होता. आणि किल्ल्यामध्ये जे भुयार असण्याचं मुख्य कारण म्हणजे किल्ल्यांमध्ये संरक्षणासाठी आणि संकटकाळी बाहेर पडण्यासाठी गुप्त दरवाजे किंवा भुयारी वाटा असणे हे त्या काळातील युद्धशास्त्राची एक पद्धत होती. त्याच्यामुळे तिथे हे भुयार आहे, जे दिसतंय तुम्हाला समोर, हे भुयार आहे. सध्या हे बंद स्थितीमध्ये आहे, लॉक केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जास्त पुढे काय जाऊ शकत नाही. याच्यावरती काही मजकूर कोरलेला देखील आहे, तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या या भुयाराच्या जवळ किंवा मंदिराच्या उताराच्या काही परिसरात काही लहान मंदिरे आणि देवळे आहेत. ही मंदिरे मुख्य मंदिरा इतकीच जुनी आणि महत्त्वाची आहेत. याच्यामध्ये नंदी मंदिर आहे, जे प्रवेशाच्या इथेच आहे. भैरवनाथ मंदिर आहे, काळभैरव. गणपती आणि हनुमानाची लहान लहान मंदिरे आहेत. हे बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे. गणेश मूर्तीचंही ठिकाण इथे आहे. इथून पुढे गेल्यानंतर काही पायऱ्या आहेत आणि तिथे एक महाराज होते, त्यांच्या 2 खोल्या आहेत तिकडे दगडी बांधकामातल्या. तिकडे आपण गेलेलो नाही आहे खाली, कारण ते सध्या बंद स्थितीमध्ये आहेत. इथे पाण्याची टाकी आहे, हात धुवायला पियायला पाणी आहे, कारण इथे जेवण असतं कधीतरी. त्यांनी आम्हाला सांगितलं इथल्या ग्रामस्थांनी, त्यांच्यासाठी हात धुण्याची सोय म्हणून इथं या टाकीमध्ये पाणी आहे आणि पिण्याचं पाणी दुसऱ्या बाजूला आहे. इथून तुम्ही खाली गेल्यानंतर इथं 2 रूम आहेत, खोल्या आहेत, दगडी बांधकामातल्याच आहेत, जुन्याच आहेत त्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मोंद्र स्वामी जे होते, धावड शिखर, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल सांगू आपण. त्यांच्या या खोल्या आहेत. इसवी सन 1737च्या सुमारास त्यांनी या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला होता
असे मानले जाते की या परिसरात काही खोल्या आणि गुहांचा वापर स्वामींनी किंवा त्यांच्या शिष्यांनी ध्यानासाठी आणि वास्तव्यासाठी केला होता. हे महाराज जे आहेत ते छत्रपती शाहू महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांचे आध्यात्मिक गुरु देखील होते. त्यांच्या खोल्या मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही जी काही मंडळी उभी आहेत तिथून जे वरती एक शिडी जाते तिथं त्या आहेत. या खोल्या खूपच साध्या आणि दगडी आहेत. तिथे फक्त एका व्यक्तीला बसता येईल किंवा झोपता येईल इतकीच जागा असते. बहुतेक यालाच एकांतवास किंवा अनुष्ठान करण्याची जागा मानले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास या खोल्यांचा वापर केवळ साधूंसाठीच नाही तर आक्रमणांच्या वेळी मूर्ती लपवण्यासाठी किंवा गुप्त खलबते करण्यासाठी देखील केला जात असे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. एकंदर सगळी माहिती जेवढी पॉसिबल होईल तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे. परत आपण आता निघालेलो आहे रिटर्न जाण्यासाठी. परत एकदा ती हात धुण्यासाठी पाण्याची टाकी, चप्पलचा स्टँड आलेला आहे आणि आपण आता निघत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण खूपच जवळ आहोत मॉनिटायझेशनच्या. त्याच्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे आम्हाला. तुमच्या एका क्लिकने आम्हाला खूप मदत मिळते. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ठिकाणी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या फॅमिलीचे मेंबर व्हा. धन्यवाद.